प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आजच्या सायंकाळच्या प्रियजनांनो, आपण धड्यांचा अभ्यास करत असताना येत्या आठवडी आपण 11वा धडा पाहणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे धर्मभ्रष्टता आणि मध्यस्थी. यामध्ये आपण पाहणार आहोत की धर्मभ्रष्टता कोणाची झाली आणि त्यांच्यासाठी मध्यस्थी कोणी केली आणि मध्यस्थ कसा होता आणि त्याचं कॅरेक्टर, त्याचं चारित्र्य कसं होतं. प्रियजनांनो, आजच्या येणाऱ्या धड्यासाठी जे 11व्या धड्यासाठी सुवर्णवचन आहे ते निर्गमचं पुस्तक 32 अध्याय 31 आणि 32 वचन आहे, जे तुम्ही तुमच्या बायबलमधून वाचन करायचं आहे. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की केवळ निर्गमच्या काळातच नाही तर एक राष्ट्र म्हणून जेव्हा आपण इब्री लोकांच्या आध्यात्मिक प्रवासाकडे पाहतो तेव्हा त्यांच्या संपूर्ण आयुष्यात, मी म्हटलं संपूर्ण आयुष्यात, त्याने देवाबद्दलची त्यांची निष्ठा वारंवार बदललेली आहे. हा इतिहास आहे. कधी ते त्याची उपासना करत असत तर कधी ते त्याच्यापासून दूर सुद्धा जात होते. असं बऱ्याच वेळेस घडलेलं आहे. जरी आपण स्वतःशी खरोखर प्रामाणिक असलो तरी आपला स्वतःचा मार्ग सुद्धा अनेकदा वाकडा असू शकतो आणि तो आपल्याला दिशाहीन करू शकतो. इब्री लोकांसोबत त्यांचा नेता म्हणजे मोशे 6 आठवड्यापर्यंत अनुपस्थित होता. त्यामुळे त्यांच्या मनात शंका आणि आरोप प्रत्यारोपाचे बीजे पेरण्यासाठी ही गोष्ट पुरेशी होती. त्यांच्या मनात अनेक शंका येण्यासाठी, त्यांच्या मनात अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप त्याच्याबद्दल करण्यासाठी ही बाब पुरेशी होती की मोशे 40 दिवसापर्यंत त्यांच्यापासून दूर होता. या दुराव्याचा त्यांच्यावर खूप विपरीत असा परिणाम झाला. इतका विपरीत की ते देवाशी थेट संवाद विसरले आणि त्यांच्या जुन्या मार्गाकडे ते परत गेले. म्हणजे देवाची प्रार्थना करण्यासाठी ते विसरले आणि देवापासून ते दुरावले, देवापासून मागे वळाले आणि जुना जो त्यांचा इजिप्तमध्ये, मिसरमध्ये त्यांच्या उपासनेचा मार्ग होता त्याकडे ते पुन्हा वळाले म्हणलेला आहे. प्रियजनांनो, याबद्दल आम्ही पाहतो की हे पुन्हा वळणं, देवाच्या पासून दुरावणं ही आध्यात्मिकतेसाठी आपल्यासाठी खूप वाईट अशी बाब आहे. आणि म्हणून दावीद राजा स्तोत्रसंहिता 51 आणि 10 आणि 11 वचनामध्ये खूप सुंदररित्या मार्गदर्शन करतो. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्याकडून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. किती सुंदर दावीद राजा म्हणतो, हे देवा, माझ्या ठाई शुद्ध उत्पन्न कर, जेणेकरून मी तुझ्यामध्ये स्थिर राहीन. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा, म्हणजे तुझ्या जवळ राहण्याचा स्थिर आत्मा पुन्हा घाल म्हणण्यात आलेला आहे. कारण तोही एकदा ज्यावेळेस देवापासून वळाला होता त्यावेळेस त्यानं हे प्रार्थना, हे वचन लिहिलं होतं, ही प्रार्थना केलेली होती. देवाशी प्रामाणिक राहण्यासाठी आपली सुद्धा प्रियजनांनो हीच प्रार्थना असली पाहिजे. प्रियजनांनो, आपण विचार करूया की जर जग 2 तासासाठी अंधारात गेलं तर काय होईल, किंवा ते जग जे आहे ते अदृश्य झालं तर मग आपण काय करू, हा एक मोठा प्रश्न आहे. अप्रत्यक्षपणे मी आपल्याला विचारत आहे की तुम्हाला किंवा मला कोणीही पाहत नसताना तुम्ही किंवा मी कसे वागत असतो. आपल्याला जेव्हा कोणी पाहत नसतं त्यावेळेस आपण कसे वागत असतो. कदाचित तुमची उत्तरे अगदी स्वच्छ आणि वेगवेगळी असू शकतील किंवा मला मिळतील, पण सत्य हे आहे की बहुतेक लोकांमध्ये सार्वजनिकरित्या चांगले राहणे, चांगलं वागणं आणि त्यांचे स्वतः एकांतिक असतानाचे जीवन जे असते यामध्ये नक्कीच फरक असतो. ही जी पद्धत आहे आध्यात्मिकतेचं, चालू बंद आध्यात्मिकता करायची, परत बंद व्हायचं, आध्यात्मिक राहायचं, परत बंद व्हायचं, हे जे चालू बंद बटनाची वृत्ती मंडळीमध्ये सुद्धा घुसलेली आहे. मंडळीमध्ये जगासमोर धार्मिक आणि वैयक्तिक जीवन पापी असे 2 स्वभावाचे ख्रिश्चन्स चर्चमध्ये किंवा मंडळीमध्ये आजही आहेत आणि ही चिंताजनक बाब आहे. ही काही नवीन घटना नाही, पूर्वीपासूनच असे चालत आलेले आहे. याच इस्रायल लोकांनी म्हणलं होतं की प्रभूने सांगितलेली सर्व वचने आम्ही पूर्णपणे पाळू. आम्ही मागच्या धड्यात पाहिलेलं आहे, निर्गम 24 अध्याय 3 वचनामध्ये.
अशा प्रकारची प्रतिज्ञा त्यांनी केली होती. परंतु त्यांनी फक्त 40 दिवसामध्येच आपला रंग बदलला. ही घटना आपल्याला आठवण करून देते की मानवाचा स्वभाव कसा बदलणारा आहे. जेव्हा आपण एकटे असतो, आपल्याला कोणीही पाहत नसतं, तेव्हा आपण आपल्या उपासनेशी किंवा देवाशी सत्य आहोत काय, आपल्या कृती, आपलं कर्तव्य जे आपण करतो त्या कृती आपल्या विश्वासाशी जुळतात का किंवा जुळतील का, हे असे प्रश्न आहेत जे विश्वासकांना प्रामाणिकपणे त्यांना त्यांच्या आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे हे दाखवतात. जर आपला विश्वास आणि आपली कृती जुळत नसली तर आपल्या विश्वासाचं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. प्रियजनांनो, इथं एक खूप मोठी बाब मला पाहायला मिळते की देवाने मोशेला किती मोठी ऑफर दिली होती. देवानं जी मोशेला दिलेली ऑफर होती ती ऑफर अत्यंत मोठी होती, पण त्या ऑफरचा नाकार मोशेनं केला होता. मोशे जी मध्यस्थीची प्रार्थना करत होता, धार्मिक संतांच्या गटासाठी ही मध्यस्थीची प्रार्थना नव्हती, तर तो बंडखोर लोकांच्यासाठी किंवा बंडखोर लोकांच्या गटासाठी प्रार्थना करत होता, जे इस्रायल लोक होते. त्यांनी नुकतेच एका अशा उपासनेला स्वीकारलं होतं जी उपासना देवाला अजिबात आवडत नाही, परमेश्वराला आवडत नव्हती, त्यांच्या देवाला आवडत नव्हती. त्यांनी इजिप्शियन पद्धतीची उपासना नुकतीच त्या डोंगराच्या खाली सुरुवात केली होती आणि ही देवाला अजिबात आवडणारी नव्हती. या प्रकरणाद्वारे मोशेला आणि देवाला सुद्धा या सर्व लोकांनी निराश केलेलं होतं, वेदना दिलेल्या होत्या. या आधी सुद्धा, या प्रकरणाच्या आधी सुद्धा इस्रायल लोक मोशेला सतत दुःख आणि वेदना देत होते. तक्रार करणे, कुरकुर करणे आणि मोशेच्या जीवनाला धोका देणे अशा त्यांच्या तक्रारी नेहमीच्याच होत्या. निर्गमच्या पुस्तकामध्ये 16 अध्याय 2 ते 3 वचन, गणनाचं पुस्तक 14 अध्याय 10 वचन आम्ही जर वाचलं तर यामध्ये ते लोक मोशेला कशा प्रकारे त्रास देत होते हे आपल्याला पाहायला मिळेल. मग या सगळ्या गोष्टीनंतर देवाने एक अत्यंत महत्वाची घोषणा केली आणि ती घोषणा होती की तो त्यांना या जगातून, या पृथ्वी तलावरून अगदी पुसून टाकणार होता आणि त्यांच्या ऐवजी मोशेपासून एक नवीन राष्ट्र निर्माण करणार होता. निर्गम 32 अध्याय 10 वचन आणि अनुवाद 9 अध्याय 14 वचन. देवाने मोशेला दिलेली ही खूप मोठी ऑफर होती. देव म्हणाला होता की यांना मी आता काढून टाकतो आणि तुझंच एक नवीन राष्ट्र निर्माण करतो. ही ऑफर खूप मोठी होती मोशेसाठी. मोशेच्या ऐवजी जर कोणताही सामान्य नेता असता तर कदाचित म्हणाला असता, ही ऑफर खूप चांगली आहे देवा, हे असंच कर, मला हे लवकरात लवकर घडवून दे. पण मोशेचे उत्तर आश्चर्यकारक होते. त्याने देवाच्या ऑफरला नाही म्हटलं, स्पष्टपणे नकार दिला. त्याऐवजी त्याने दयेची याचना केली, लोकांच्यावर देवाची दया व्हावी अशी प्रार्थना केली. आपल्या लोकांबद्दल त्याचं खूप प्रेम होतं. ते आपल्या लोकांबद्दल खूप प्रेम आणि देवाने त्यांच्याबरोबर केलेला करार, काय करार केला होता देवाने, मी तुम्हाला दुधामधाच्या देशात घेऊन जाईन, ह्या कराराच्या वचनांची पूर्तता आपल्या डोळ्यांनी पाहण्याची तळमळ देवासमोर त्यानं दाखवली की देवा, तू जे वचन आम्हाला दिलेलं आहेस, या लोकांच्या संगती मला ती त्या दुधामधाच्या देशात नेत्याला वचन पूर्ण होताना मला पाहू दे. ही पूर्ण तळमळ त्याला लोकांच्या बद्दल होती, म्हणून त्यानं देवानं दिलेली ऑफर नाकारलेली आहे. या निर्गमच्या पुस्तकामध्ये मोशेने बलिदानाच्या मध्यस्थीचे चित्रण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे खऱ्या मेंढपाळाच्या किंवा पाळकाच्या हृदयाला आकार देणाऱ्या देवाच्या आत्म्याचे कार्य होतं. खरा पाळक कसा असावा, खरा सेवक कसा असावा, लोकांच्यासाठी बलिदान करायला सुद्धा तयार होणार. आमचा महान याजक प्रभू येशू ख्रिस्त जसा झाला तसा मोशे सुद्धा तयार होता, लोकांच्यासाठी, चुकलेल्या लोकांच्यासाठी, बंडखोर लोकांच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी. सर्व चर्चचे अधिकारी आणि पास्टर्स वर्ग यांना मी सांगू इच्छितो की आध्यात्मिक पुढारी या नात्यानं आपण चुकलेल्या लोकांसाठी मोशेसारखा विचार करतो का, हा खूप महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी आजच्या धड्यामध्ये, प्रस्तावनेमध्ये समोर आहे.
याचा विचार करूया. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेऊ. सतत रोज सायंकाळी धड्यावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल नक्की उघडा आणि पहा. धड्यांचा तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तर अभ्यास ज्या त्या दिवसाचा ज्या त्या दिवशी मिळेल. धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू ऑल.